नमस्कार मित्रांनो, मी आशिष सावंत. स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. थेट आपल्या डोंबिवलीत ना आपल्या पाठी आज गुढीपाडवा आणि आपला नवीन वर्ष चालू होता, मराठी नवीन वर्ष. माझ्याकडनं, माझ्या फॅमिलीकडनं आणि मित्रपरिवाराकडनं तुमका पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी गणपती अप्पा मोरया, मी आणि गणपती अप्पा माय बेस्ट फ्रेंड. तर मी आता जात आहे डोंबिवलीत फडके रोडला शोभायात्रा बघू. तर माझ्यासोबत आज सुजल स्टेशनला होतो, मी पण आता स्टेशनला आत आहे. तर आता आपण जाऊया स्टेशनला आणि तिकडे मी पहिल्यांदाच जातो आहे शोभायात्रेक फडके रोडला. तर तिकडे काय काय बघू भेटता ता आता माका समजतला आणि मी दाखवते तुमका, थोडक्यात दाखवते. पण व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत आपण आता जाऊया फडके रोडला स्टेशनला. तर सुजल तिकडे वाट बघता आपली. या चला, गणपती अप्पा मोरया, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चला. तर मित्रांनो, मी आता डोंबिवली स्टेशनला पोचलो आहे आणि इकडे सुजल पण इलो आणि पब्लिक इकडे शोभायात्रा बघू फडके रोडला जाता. आम्ही पहिल्यांदाच जाताला इकडे. तर ह्याचे मित्र येऊचे, त्यांची वाट बघू आम्ही इकडे थांबलो. तोपर्यंत आम्ही आपले पुढे जाता. बघूया, माका पण नाही माहीत काय आता, पण बघूया. फर्स्ट टाईम आणि पहिलं ब्लॉग हा माझं मुंबईतलो. बाकीचे ब्लॉग होते सगळे ते गावाकडले होते, पण हे पहिलं ब्लॉग आपलं मुंबईतलं. आणि आज गुढीपाडवा. तुमका माझ्याकडनं आणि माझ्या फॅमिलीकडनं पण गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता आपण जाऊया शोभायात्रा बघू फडके रोडला. बघूया कितना जाऊ भेटता. आता गर्दी तर भरपूर असतेली. चला. तर आता आम्ही ज्या ठिकाणी यायचा होतो त्या ठिकाणी पोहोचलो आणि या तुम्ही बघू शकता किती पब्लिक आता. अजून तर सुरुवात पण नाही झाली. सुरू झाल्यानंतर भरपूर पब्लिक इकडे वाढतला, गर्दी पण होती. आणि या बघा, एकदम भारी वाटतं. ह्या दिवसात एवढा भारी वाटतं तर रात्रीचा किती भारी वाटत असत. तर पुढे पुढे तिकडनं इकडे चलत तिला पब्लिक तर भरपूर वाढता, थोडा थोडा येता. कसं टाईम होतो तसं एक एक वाढत राहतं ते. अजून ढोल पथका पण लावतात आणि अजून काय सेटअप लावल्याने नाही. सेटअप लावल्यानंतर आणि गर्दी होईल. आपण बघू, मजा येतील. या आणि रांगोळी काय काढता ती ती पण बघू जाऊ का. या आज सगळ्याच बघण्यासारखी. आपण काय बघू आणि काय नको असं वाटतं आज. कारण फर्स्ट टाईम आहे ना, त्यामुळे जाऊ दे. सगळीकडे गर्दी येतच जातात. तर आम्ही जरा पोटा पाण्याची सोय बघतो, हे होत नाही.
तर इकडे आता बिग बॉस तो विनर झपुक झुपुक सूरज चव्हाण पण इकडे इलेलो. म्हणजे आता हळूहळू सेलिब्रिटी पण बहुतेक जण येतात इकडे, जसं जसं टाइम होईल तसं. काय वाटलं तुका? सगळे भेटतात. आम्ही लवकर आमची तर आता आपण पुढे जरा बघूया. ढोल पथका पण भरपूर येतात, लागतात तिकडे लांब लांब पर्यंत. आणि गर्दी पण भरपूर झाली इकडे, क्राऊड भरपूर वाढत चालला. हा आता वाटला जरा इल्यासारखे होय इकडे पण. तर मित्रांनो इकडे आता आमका भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि कोण आशुतोष गोवानकर हे सेलिब्रिटी भेटले. आम्ही आता या स्पॉटवर थांबला होता. इकडनं पाटणा येतं आणि इकडनं पायवारी करतात तिकडे, कारण पुढे भरपूर गर्दी आहे. तर आता आम्ही इकडे मेन स्पॉटवर थांबलो. आता बघूया कोण येतं की नाही. कारण भारी वाटतं की आमका टी व्हीवर दिसतात ना पिक्चर मध्ये, आमका आज रिअल लाईफमध्ये भेटल्या. हां सेल्फी काढल्या नाही ना, पोस्ट करीत पडवतो. गरमी पण भरपूर वाढली आहे. आवाज येतं का माहीत नाही, पण ढोल पथकाचा आवाज भरपूर येतात. आणि मित्रांनो आता हे जे सेलिब्रिटी सांगले ना मी, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवानकर आणि भरत जाधव, हे कशासाठी लिहिले तर 1 मे 2025ला ना पिक्चर रिलीज होता. त्या पिक्चरमध्ये तो बघा आता काय, आणि पिक्चरचं नाव आता थांबायचं नाही. याचा प्रमोशनसाठी आज खास डोंबिवली दिल्यात आणि नवीन वर्षात ते उद्घाटन केले त्या याचा पिक्चरचा आणि गुढीपाडव्यानिमित्त पण. आता थांबायचं नाही.
आणि आता मला वाटतं पिक्चर थांबू शकत नाही. अशा शोभायात्रेमध्ये सगळे कलाकार जनतेचा सहभाग झालेला आहे. तर मित्रांनो आता आम्ही गेलो इकडे जरासं काम आहे त्यासाठी आम्ही जात आहोत. आणि आयोग आमका रांगोळी जी बघूची होती ती का आमका भूक भेटली नाही. पण बघूया जेवढा भूक भेटला तेवढा भारी वाटला. सकाळी जेवण भरपूर पब्लिक होता आणि माझं फर्स्ट ब्लॉग होतं मुंबईतलो. आणि जी शोभायात्रा होती ती काय होती त्या डोंबिवलीतली ह्याच्यामुळे अनुभवलं आहे. आणि सेलिब्रिटी पण बहुत गावले म्हणजे एका अर्थात चांगलाच होता. तर आता जाता जरा घरात आणि इथेच व्हिडिओ जर एंड करतो आहे. व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल तर काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा बाय बाय. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि गुढीपाडव्याचे पण. चला.